त्या बाईची वराड सगळं वराडी मारून टाकली एकदम खचाट. अरे ती भूतावल तिला रात्री भेटायला येत असेल. भूतावल त्या मांडवीकडे भूताव असतात तुमच्यासाठी. ते पहा तुम्ही काही झालं तरी ते तुम जागा सोडू नका. राम राम करत ते सांगा सर्व काही ठीक होईल. ठीक आहे गुरु माऊली येतो आम्ही. काय बंदीचं काय केलेलं नाही. तुला माहिती आहे लगेच गुरु माऊली म्हटल्यावर साधू आहे साधूच आहे. मी पाचव्या गेटवर आहे लगेच ये. नाव काय तुमचं? साधू. तुझं नाव काय? माझंही नाव साधू. मला वाटलं महाजू असेल. आपण साधू आपण सांग बापसाचं नाव ना काय? अरे आम्ही संन्यासी आहोत. बापूस नाही. अरे आम्ही संन्यासी आहोत. तुझं बरं आहे हे काय करायचं उलट पडायचं नाही. त्या धर्मात आम्हाला शिकवता गोष्टी. हे काय हे काय करायचं काय? हा गाव दिसतोय साधू. हा काय कमांड कमांड काय कमांड कोणाला माहिती नाही काय? आठवतंय तुम्हाला? आठवतंय पूर्वीचं माहिती आहे काय? फक्त जायचं घेतलं आहे साधूंना बोलू याच्यावर विश्वास ठेवू नका. असं दिवसाचा निंग 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 करत फिरणार आणि दिवशी डाला मारणार सगळं घेऊन जाणार. मी म्हणतो बघा मग घ्या तुमचा कमांड. कमांड घ्या सांगतो. हा रस्ता कुठे गेला माहितीये काय? इथं सर खाली उतरव ना एकदम तिकडे डायरेक्ट खाडीवर टिंगू तिकडे जायचा. बरं तर आमच्या या राजवाड्या तिकडे या गावात जर दिसलो ना तर दोघांच्या दिशा उपटीने हातात येईल कांड्या पिढ्या भुर्र कटली का कमांड कमांड. चांगलाच परिणाम झालाय.
वा सत्वशील आपली कात्रीची मनोकामना पूर्ण होणार. चला गुरु माऊली चला तर. देवा माझ्या पित्याला सन्मानावर आणण्याचे सामर्थ्य आता तुमच्या कुबेराच्या धनावर जसा भुजंगाचा पहारा तसा पहारा मला तुझ्यावर करावा लागणार आहे. तुमचा माझ्यावर पहारा काय म्हणून? कारण तू माझ्या आहेस म्हणून. समजलं, कैदे आहे म्हणून. पण तुमचा माझ्यावर ताबा नाही. का चुकते आहेस? त्या प्रतिमेच्या मोबदल्यात ही चंद्रकला मला मिळाली आहे. एका नववधूचा संसार उद्ध्वस्त करून तुम्ही आता माझ्याशी संसार थाटणार? अलबत सरबत उरला काही पडता म्हणूनच तर तुला मृत्यूच्या झबऱ्यातून वाचवले. अरे सैताना, तुझ्यासारख्या कपटी माणसाला ही चंद्रकला आपल्या पायपाशी जिंकली करत नाही. असं ते मुसलमान हिसकावून घेण्याचा प्रयत्न करेल. प्रथम माझ्याशी विवाह करण्यासाठी तयार हो. एक पिढी चंद्रकला तुझ्या कटारीला उद्या जागा देईल, पण तुझ्यासारख्या कपटी माणसाला कदापि नाही. वाटली एका भटक्यात बोल, माझ्याशी विवाह करणार की नाही? नाही सैताना, नाही नाही हो नाही तर लग्न करून बघली वा बोल. मग शेवटचं विचारत आहे, विवाह करणार की नाही? करणार की नाही? बाप रे हा असं मारून कोण तयार होईल काय लग्नाला? असं मारून लग्नाची तयार होईल? माझ्याकडे सांगितलं गेलं मला ठेवून जा. हा ठेवून जा. हा एवढंच माहिती आहे बस. काय झालं एवढं तापलं बघा इकडे तापलं बघा एवढं. ही कोण तुझी? माझी बहीण. तुझी बहीण. हा ती भावजी. अरे तुला मग कानपुडी नव्हे तर कानपुडी आहे, कानपुडी. तुम्हाला लग्न करायचं होय. मग मला सांगा. भाऊ इथं आहे ना, मला सांगा. सगळं सांगा, सगळं ते चांगली बिंदू सगळं ते तुम्हाला. भाऊजी म्हणतो लगेच भाऊजी. हो भावाजी, काही लग्न तयार झाले. आधी हा लग्न तयार झाले. भाऊ मात्र पण तिचं म्हणणं काय माहिती आहे, तिला फिरायला नाही लागत, ती अशी गोड बोलायला लागत. हा? बरोबर आहे बरोबर आहे. राजवाडे राहून राहून ते कंटाळली आहे. भाऊ मारून तयार करून आणा. नाही ते काय. म्हणून तुम्हाला सांगतो तिला फिरायला घेऊन जा. हा. आणि एकमेव असं ठिकाण आहे. हा, एक ठिकाण. एकमेव ठिकाण. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर स्वर्गसुख प्राप्त होतं. म्हणजे स्वर्गसुख. हा. हा आणि त्या ठिकाणी कोणतं ठिकाण आहे? ते तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला कोणी तिकडे बघायला येणार नाही. नाही महाराज येणार, नाही हा येणार, ना मी येणार. म्हणजे दुसरं कोणी नाही. तो गेला की गेला परत नाही तुम्ही येणार. फक्त एकटं. का की दोघे? ती पण येणार सांगायची, पण ती लांब आहे, तुम्ही पण ती एकटं. हा. पण काय असू द्या ते ठिकाण चांगलं आहे. स्वर्गसुख प्राप्त होतं ते तुम्ही स्वर्गसुख घ्या तिथे गेल्यावर. पण काय म्हणतो भाऊजी म्हणून आता मला पण आता राहून काय हा म्हणतो भाऊजी आता मात्र भाऊजी काय म्हणालास? भाऊजी नुनू कोणतं ठिकाण आहे ते ए, सांग. सांग. सांगतो. ए, सांग. कसं का होईना मागणं पुन्हा का होईना लग्न होतं नाही एकदा. मला पण खूप आनंद होते हो भाऊजी, खूप आनंद होतो. सांगतो सांगतो. हा लग्न लावतो आम्ही. नवरा व्हायची घायचं. भाऊजी ओ भाऊजी नुनू ओ भाऊजी आनंद झाला मनाला ओ भाऊजी आनंद झाला मनाला हो आता तुम्ही कामे सोना पुराला आता तुम्ही कामे सोना पुराला हो भावजी आनंद झाला मनाला. हो भावजी आनंद झाला मनाला. हो आता तुम्ही जावे सोलापुराला. हो आता तुम्ही जावे सोलापुराला. भाऊजी आनंद झाला मनाला ओ भाऊजी आनंद झाला मनाला हो आता तुम्ही जावे सोलापुराला. हो आता तुम्ही जावे सोलापुराला. हो आता तुम्ही जावे सोलापुराला.
बाबूजीला अगोदरच मिठी मारून घेतोय. घे घे मिठी मारून घे 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 कुत्रा. अरे बाबा खाली इकडे मार्केट मार्गे हा बोललास ना बाजार सापला. कोणते पीर कळल्याशिवाय तुणतुण्याला वाचा फुटत नाही. संचयित आपल्याशिवाय नकारा भेटत नाही. लक्ष्मीशिवाय आणि सोटेशाही त्या चंद्रकलेसाठी नाकार पट्टीवर येत नाही. अगं मूर्ख राजकारणे तुला काय माहित असणार तुला प्रथम भ्रष्ट करतो अमृत टाकतो आणि जुगारून देतो आणि बाजारात फेकून देतो. तुझ्या पहिला लिंगा मी माझ्या जीवाची दिवाळी साजरी करणार आहे. हाय तुला मात्र जन्मभर सिंगाच करावा लागणार आहे. चंद्रकले कापड भरा का थंडी पडली का चालून आली किती अशीच थरथरते. खरंच का असला तू? आपण येते राहू. काय वाटत आहे? असं वाटतंय. काय वाटत आहे? कसं वाटत आहे तुला? पण रागवणार तर नाही ना? अगं सांग अगदी मन मोकळेपणाने सांग. प्रत्यक्ष बापाबरोबर शस्त्र चालून कट्टर वैरी बनले आणि आज ही चंद्रकला तुमच्या पुढे देहाची पायगाडी बसण्यास तयार झाली. ती केवळ एकाच कारणासाठी. अगं माझी तृप्ती आणि त्या प्रतिभेची एवढी सोन्याची रिपोर्ट दिलेली आहे. माझी बहीण दिली कापा सांग ही तृप्तीमध्ये आली कोण? बरोबर आहे का नाही? ही तृप्तीमध्ये आली कोण? म्हणजे हिला धोका दिला. हा माझ्या समजलं काय करतील माहिती आहे? सत्य धोका 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 आणि याला हा धोका तृप्ती कोण आहे सांगा. तुला तृप्ती आहे का? तृप्ती कोणती आहे सांगा. विषय तिचा काय तर सांगा. बरोबर आहे त्याचं म्हणणं आहे. त्याचं म्हणणं बरोबर आहे. त्याला सांगून टाका तृप्ती कोण. हा त्यासाठी तुला डोळे बंद करावे लागतील. ठीक आहे मला स्वप्न येणार नाही. हा करतो पण हे बोलणं बंद कशी अर्ध उघडं ठेवणार अर्ध पण कर. हा? अरे दिसलं पाहिजे काय काय दिसणार पुढे करणार आहे. आता बरोबर आहे. करतोय हा. काय दाखवा. वर डोक्यावर हात ठेवून खाली याची मुक्ती मुक्ती खाली मुक्ती झाली मुक्ती. आता तुम्ही शांती घ्या. हा, शांती कोण? मला समजलं. आता तुम्ही शांती घ्या. शांती कोण सांगा. शांतीमध्ये धोका नाही तर शांत व्हा. नाहीतर काय म्हणतो माझ्या घटकावर विश्रांती घ्या. नाही समजत आता कसा माझा पौर्णिमेचा चंद्र असतो. केंद्र असला बघ कसा केंद्र आहे तो. इकडे गोड प्रसन्न राज्यभाग साडीमध्ये राजून घ्या. आज मला इष्टाची रंगपंचमी साजरी करायच्या. काय काय साडीमध्ये राजून घ्या. नाही तर मी आवाज नाही का म्हातारी पाहिजे बघ जा. माझ्यावर मला तू काय होय हो भाऊजी म्हणून काय सांगितलं. अरे मला पण नाही ऐकून येणार. अरे मेरा इतका किती माझी तृप्ती बोलले आता म्हातारी पाहिजे याला सोन्याची रिपोर्ट दिलेली आहे. सांगतो मला पण नाही भावा नाही तुला काय मी कोणत आहे म्हणून काय आम्ही म्हणतो म्हातारी घेऊन ये म्हणतो. कोण बोलला याला तेवढा चाका मारलाय ना एवढा. आपण सांगितलं ना संध्याकाळ दररोज लागतं हो तशा डोला काय लागत नाही.